असताना पोलीस महासंचालकांना अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते। मात्र त्या आधीच एसपी साहेबांनी पोलीस अधीक्षक साहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांना चिट दिली होती। मात्र आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन एसपी साहेबांनी दिलेलं आहे। एसपी सुएज हक यांनी दिलेलं आहे। आपला प्रतिनिधी प्रतीक ठाकूर आपल्या सोबत आहे। प्रतीक, काल म्हणाले काल कुठलाही अधिकारी जो आहे हा दोषी नाही, कुठल्याही अधिकाऱ्याने गैरवर्तन केलेलं नाही आणि आज म्हणतात चौकशी करू। नक्कीच आपण काल बघितलं, काल एसपी सुरेश हक यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलेलं की जे काही अधिकारी आहेत त्यात आरोप होते तिथे रिझोवले आणि त्यांना क्लीन चिट दिली। पण जी पीडित मुलगी जिची आई आहे तिने आपल्याला सांगितलेलं की ही काही स्टेटमेंट घेतलेली होती की त्यांना अज्ञानाचा फायदा घेऊन घेतलेली आणि ही बातमी मी मराठीवरती दाखवल्यानंतर आज सुरेश हक यांनी प्रत्यक्ष युटर्न घेतलेलं आहे आणि वकीलमध्ये येऊन त्यांनी या दोन्ही पीडित मुलींना भेटले, त्यांच्या नातेवाईकांना भेटले आणि त्यांना आश्वासन दिलं की जे दोषी अधिकारी त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। बरोबर, दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। काल या एसपी साहेबांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हातात घातला होता आणि आज ते युटर्न करतायत। काल काय म्हणाले होते एसपी सुएज हक ज्यावेळेला हे सगळं प्रकरण समोर आलं होतं ते आता पाहूया। हे जे उशीर झालेला होता या विक्टीमने आणखी वेळ मागितल्यामुळे झाला। त्या पोलीस अधिकाऱ्याकडून त्याची कंप्लेंट सुद्धा झाली होती आणि अधिकाऱ्यांकडून कोणतेही या बाबतीत जे आहे उशीर केलेला नाही। इनफॅक्ट विक्टीम आणि जो सोबत महिला कार्यकर्ता होता दोघांशी बोलणं झाल्यानंतर दोघांनी आम्हाला लेखी स्टेटमेंट दिलेली की पोलिसांनी यामध्ये योग्य कारवाई केलेली आहे, कोणताही उशीर किंवा इतर कोणतेही दिरागायत झालेली नाही। प्राथमिकदृष्ट्या पोलीस अधिकाऱ्याकडून कोणतेही उशीर झालेला नाही, कारण मेडिकल करायला किंवा स्टेटमेंट घ्यायला किंवा व्हिडिओग्राफी करायला जेवढा वेळ लागतो ते सर्व वेळ बदलून इतर कोणतेही उशीर जे आहे ते विक्टीम त्याची तक्रार काही घेण्यात झालेला नाही। दोन्ही प्रकरणामध्ये आरोपी दाखल केल्यानंतर तातडीने अटक करण्यात आलेला आहे। पुढच्या बातमीकडे लिंचिट दिली होती। मात्र मी मराठीनं ही बातमी दाखवल्यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिलं। पालघरमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 32 वर्षीय व्यक्तीनं बलात्कार केला होता। याबाबत तक्रार करण्यासाठी पीडित मुलीची आई आणि मुलगी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। यावेळी या दोघींना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्येच बसवून ठेवलं होतं आणि त्यांनाच उलट प्रश्न विचारण्यात आले होते। 10 बजे गए तो कंप्लेंट लिखाने के लिए कि तो वो लोग ने हमारी कंप्लेंट नहीं ली है, तो फिर हम लोग 2 पुलिस वाले के साथ में यहाँ भेजे। यहाँ के बाद में फिर हम लोग वहीं बैठे थे। उसके बाद में फिर वो लोग ने हमारी कंप्लेंट नहीं लिए भी तो मासूम बच्चे के साथ में जैस ने सवाल जवाब करा। उस टाइम लेडीज पुलिस क्या थी, तो बच्चे को तो कुछ मालूम ही नहीं है, तो फिर लेडीज पुलिस को सवाल जवाब करना चाहिए ना। बसें लेके जा रहे, पता नहीं काय के लिए लेके जा रहे, बोले किसी को बताना। जब इसका फोन आया तो मेरा फोन हाथ में से लेके बंद कर दिए लोग। हाँ, बस्ती में आने के बाद किसके सामने बिठाया? वो बड़े साहब थे, उनका नाम तो मुझे नहीं मालूम, पर उनके सामने बिठाया। उन्हें सवाल जवाब बोले कोई पुलिस वाले ने आपसे पैसा मांगा, तो बोले हाँ सर। तो बोले कल आपने क्यों नहीं बताया नाम इनको? तो बोले मेरे को ध्यान नहीं था, पण मेरे सामने उन्हें पैसा मागे थे। जे विक्टीम आणि जे महिला समाज कार्यकर्ता दोघांनी म्हटले की या जी विक्टीम आहे त्याची आईला किंवा घरचे कोणतेच मला या बाबतीत माहिती नाही, तर पहिला आम्हाला याला घरचे लोकांना सांगणं आवश्यक आहे। तर आम्ही त्यांना सांगून परत जे आहे तक्रार द्यायला येणार आहे। तेव्हा या बाबतीत आम्हाला आमच्या अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर ते पुढच्या दिवशी परत आले होते आणि तेव्हा जे आहे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टेटमेंट वगैरे सर्व घेण्यात आलेले आहे। हे जे उशीर झालेला होता या विक्टीमने आणखी वेळ मागितल्यामुळे झालं। तर पोलीस अधिकाऱ्याकडून त्याची कंप्लेंट सुद्धा झाली होती आणि अधिकाऱ्यांकडून कोणतेही या बाबतीत जे आहे उशीर जाणून बुजून केलेला नाही।